तुम्ही या पृथ्वीचं राज्य उपभोगण्याची आशा बाळगून आहात याचं मला आश्चर्य वाटतं. मी तुमचा निरोप युधिष्ठिराला दिला, त्याचं उत्तर उद्या तुम्हाला दरबारात मी दिलं जाणार आहे. आता मला घरी जाऊन विश्रांती घ्यायची आहे. मी शरीरानं आणि मनानं अगदी थकून गेलो आहे. तुम्ही आता मला तुमची रजा घ्यायची परवानगी द्या. थोडा कमी केला होता आवाज. संजय निघून गेला. त्याचे बोलणे ऐकून धृतराष्ट्र अतिशय अस्वस्थ झाला. युधिष्ठिराचा निरोप त्यांना सांगितला गेला खूप कमी झाला. खूप ताप भरल्यामुळे त्याचे शरीर तापले होते. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झोप येईना. निराश मनाने त्यांनी विदुरांना बोलावणे पाठवले. विदुर ताबडतोब आले आणि त्यांनी कशासाठी बोलावणे केले असे विचारले. राजा धृतराष्ट्रांची अवस्था कीव करण्याजोगी होती. धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा, उपप्लाव्य नगरातून संजय परत आला आहे. तो मला कठोर शब्द बोलला आणि निघून गेला. युधिष्ठिराने काय निरोप पाठवला याचा त्याने मला पत्ता लागू दिला नाही. मी झोपायचा प्रयत्न केला, पण मला झोप येईना. तू माझा एकमेव मित्र आहेस. माझे सर्व दोष गृहीत धरून तू माझ्यावर प्रेम केला आहेस. तू माझं सांत्वन कर. मी झोपू शकत नाही. विदुर म्हणाले, 5 प्रकारच्या माणसांना झोप येत नाही. दुसऱ्याच्या पत्नीच्या मोहात पडलेला माणूस झोपू शकत नाही. चोराला झोपणं कठीण जातं. ज्याची सर्व संपत्ती गेली आहे किंवा जाणार आहे असं ज्याला वाटतं तो झोपू शकत नाही. अयशस्वी माणूस झोपू शकत नाही. सामर्थ्यवान माणसाचा अन्याय सोसणारा दुबळा माणूस झोपू शकत नाही. यातलं कुठलंही वर्णन तुम्हाला लागू पडतं असं मला वाटत नाही. लोभ, वकवक हे दुर्गुण जर तुमच्यात मुळीच आढळत नाही. विदुराच्या शब्दातला उपरोध धृतराष्ट्रांना जाणवला. विदुरांचा दृष्टिकोन त्यांना झोंबला. ते म्हणाले, मला झोप कशी येईल ते तू सांग. उपरोधाने कीव भरलेले स्मित करीत विदुरांनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, महाराज, गेली कित्येक वर्षे तुम्हाला झोप लागत नाही. सतशृंग येथील ऋषींच्या बरोबर पांडव हस्तिनापूरला आले तेव्हापासून तुमची झोप उडाली आहे. तुमचा निद्रेचा नाश करणारी त्याची अगोदरची गोष्ट आहे. तुमचा पुत्र दुर्योधन याचा जन्म झाला तेव्हा तुम्ही मला बोलवलं आणि म्हणालात, माझा भाऊ पंडू याला याआधीच एक मुलगा झाला आहे. सिंहासनाच्या वारसा हक्काची समस्या त्यामुळे निर्माण होईल. त्या दिवसापासून द्वेषानं तुमच्या हृदयात घर केलं आणि तुमची झोप उडवून लावली. पंडूचा मुलगा मोठा, धर्मराज मोठा. गेली अनेक वर्षे सदाचरणाचं महत्त्व तुम्हाला पटवून देण्याचे मी प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. तुम्ही अतिशय पापी आहात. पांडवांनी भोगलेल्या दुःखाला आणि आता जवळ येऊन ठेपलेल्या कौरवांच्या नाशाला तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्यासारख्या पापी माणसाला झोप कशी येईल? युधिष्ठिरानं नेहमीच तुम्हाला पित्याला देणं योग्य तोच सन्मान दिला आहे, पण तुम्ही एखाद्या चोरासारखे त्याच्याशी वागत आलात. तुमच्या निद्रानाशाच्या दुःखाचं मला आश्चर्य वाटत नाही. तुम्ही झोप कशी येईल असं मला विचारत आहात. युधिष्ठिराला त्याचं राज्य परत देण्याचा निर्णय घ्या. त्याच क्षणी तुम्हाला लहान बाळासारखी गाढ झोप लागेल. कृपा करून माझं ऐका. तुमच्यात शहाणपण नाही, तुम्ही मूर्ख आहात. राजाला समोरासमोर असं बोलणं हे सुद्धा. धृतराष्ट्र म्हणाले, माझ्या प्रिय बंधू, शहाणा माणूस आणि मूर्ख माणूस यात काय फरक असतो ते मला सांग पाहू. विदुर म्हणाले, शहाणा माणूस कसा असावा ते मी तुम्हाला सांगतो. माणसानं आपल्या जीवनात उच्च आदर्शापर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे. आत्मज्ञान, परिश्रम, धैर्य आणि सदाचरण ही अशा माणसाची पुंजी असते. अशा माणसाला शहाणा म्हणावं. क्रोध, सुखाशा, सर्व खोटी, नम्रता, पोकळ डौल या गोष्टी त्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. दोन्ही जगात उपयुक्त ठरेल असं त्याचं वागणं असतं. त्याच्या कृतीनं वासनांचा डाग लागत नाही. प्रामाणिक वागणं त्याला आनंदित करतं आणि जे चांगलं आहे त्यावर तो प्रेम करतो. स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही. गंगा नदीच्या प्रवाहापासून निर्माण झालेल्या सरोवरासारखा तो शांत आणि शीतल अक्षुब्ध असतो. याच्या उलट मूर्खाचं वागणं असतं. मूर्ख माणूस धर्मग्रंथ कधी उघडूनही बघत नाही. तो पोकळ डौल मिळवणारा असतो. तो गर्विष्ठ असतो. हवी असलेली गोष्ट अयोग्य मार्गाने मिळवण्यात तो मागे पुढे पाहत नाही. ज्या गोष्टींची इच्छा धरण्याचा त्याला अधिकार नाही त्या गोष्टींची तो इच्छा बाळगतो. तो समर्थांचा द्वेष करतो. पाप या गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे. ते मी तुम्हाला सांगतो. एक माणूस पाप करतो आणि त्याच्यासोबत असलेली अनेक माणसं त्या पापाचे फायदे घेतात, पण शेवटी जो मुळात पाप करतो त्या माणसालाच ते पाप चिकटतं. फायदा घेणारी त्याच्या सभोवतीची माणसं कसलंही नुकसान न होता सुटून जातात.
संकट ओढवलं असता जो मनुष्य रडत बसत नाही, जो मनुष्य आपली पंचेंद्रिय ताब्यात ठेवतो, दुर्दैवाला जो संयमाने तोंड देतो, तो सर्वश्रेष्ठ मनुष्य मानावा. जो मनुष्य कुणाही विषयी द्वेषभाव न बाळगता सर्वांच्या बाबतीत दयावान असतो, जो उद्धटपणाने बोलत नाही, जो भांडण विसरून जातो, असा माणूस सर्वत्र प्रशंसेला पात्र ठरतो. ज्या राजाला समृद्धी हवी असेल त्यानं प्रजेकडून कर घेताना प्रजेला परवडेल इतकाच कर घ्यावा. फुलाचा नाश न करता भ्रमर हळुवारपणे त्यातला मध काढून घेतो, त्याप्रमाणे प्रजेला इजा न पोचू देता राजानं कर घ्यावा. फुलं काढून घ्यावीत, पण फुलझाड मुळासकट उपटू नये. शेताची कापणी झाल्यानंतर पडलेलं धान्य ज्याप्रमाणे दाणे टिपणारा वेचून घेतो, त्याप्रमाणे शहाणा माणूस चांगली वागणूक, चांगले शब्द आणि चांगले कार्य जिथं जिथं दिसेल तिथून आत्मसात करतो. सद्गुणाचं जतन सत्याच्या आचरणातून होतं, विद्येचं जतन अध्ययनातून होतं, शरीराच्या सौंदर्याचं जतन शरीर स्वच्छ ठेवण्यातून होतं, उच्च परंपरेचं जतन चांगल्या चारित्र्यातून होतं. ज्याची वर्तणूक चांगली नाही त्याची वंश परंपरा कितीही चांगली असली तरी तो आदराला पात्र होत नाही. राजा असो की सर्वसामान्य माणूस असो, जो इतरांची संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, उच्च परंपरा, आनंद, सुदैव आणि सन्मान यांचा द्वेष करतो, तो कधीही बरा न होणारा रोग भोगतो. चांगली वर्तणूक ही प्रत्येक माणसाला आवश्यक असते. मद्याच्या नशेपेक्षा संपत्तीची नशा ही कितीतरी अधिक भयंकर असते. ही श्रीमंतीची नशा ज्याला चढते तो कधीही सिद्धीवर येत नाही आणि अखेर कोसळून पडतो, त्याची अधोगती होते. वाणीवर नियंत्रण ठेवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. असं म्हणतात, प्रदीर्घ संवाद करणं, श्रोत्यांना आनंद होईल असे शब्द उच्चारणं ही गोष्ट सोपी नाही. चांगल्या भाषणाचे चांगले परिणाम होतात, तसे वाईट भाषणाचे वाईट परिणाम होतात. कापलेलं रान पुन्हा वाढू शकेल, पण दुष्ट शब्दांनी दुखावलेलं मन पूर्ववत होणार नाही. शरीरात घुसलेले बाण बाहेर काढता येतात, पण हृदयात खोल घोसकलेली शब्दांची कट्यार बाहेर निघतच नाही. शब्दांचे बाण भयंकर असतात. हे बाण ज्यांच्यावर सोडले जातात ते रात्रंदिवस तळमळत राहतात. सुविज्ञ माणसानं असे बाण कुणावर सोडू नये, कारण असे बाण माणसांच्या हृदयात खोल रुतून बसतात. होय ना? देव ज्यांचा पराभव करू इच्छितात अशा माणसांचा इंद्रियांवरचा ताबा आधी काढून घेतला जातो. त्यामुळे दुष्कृत्य करायला तो प्रवृत्त होता. बुद्धी जेव्हा धुसर होते आणि विनाश जवळ येतो तेव्हा सत्याचा भास निर्माण करणारं असत्य हृदयावर आघात करतं. धुसर झालेली बुद्धी पराभवाला कारणीभूत होतो. सर्व तीर्थक्षेत्रावर जाऊन आलेल्या प्रक्षालनापेक्षा प्राणीमात्रांविषयी अंतःकरणात दयाभाव बाळगणं ही गोष्ट श्रेष्ठ आहे. माणसाच्या सत्कृत्यांविषयी या जगात जितका काळ चांगलं बोललं जातं तितका काळ स्वर्गातला वैभव त्याला प्राप्त होतो. आत्मा आणि जीवन या दोघांनाही नदीची उपमा देतात. जीवनाच्या नदीत पंचेंद्रिय पापी आहेत, पाणी आहेत. वासना आणि क्रोध या नदीच्या पाण्यातील सुसरी आणि मगरी आहेत. या नदीतले पूर्वजन्माचे भोवरे माणसानं आत्मसंयमाच्या नौकेतून पार केले पाहिजे. आत्म्याच्या या नदीत धार्मिक कृत्य म्हणजे तीर्थस्नान होय. सत्य हे या नदीचं पाणी, आत्मसंयम या नदीचं काठ, या पाण्यावरच्या लाटा म्हणजे दया. सद्गुणी मनुष्य या नदीत स्नान करून शुद्ध होतो, कारण आत्मा पवित्र आहे आणि वासनांचा अंत हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा, मला आत्म्याविषयी अधिक काही सांग. जो प्राचीन आणि शाश्वत आहे त्याला मी माझ्या शरीरासह कसा भेटू शकेन हे मला सांग. मृत्यू म्हणजे काय हे मला सांग. विदुर म्हणाले, महाराज, माझा जन्म दासीच्या पोटी झाला आहे आणि म्हणून मी जे सांगितलं आहे त्याहून अधिक मला विचारू नका. या विषयावर प्रज्ञावान ऋषी सनत्सुजा तुमच्याशी बोलतील. विदुराने सनत्सुजा ऋषींचे ध्यान केले. विदुराने आपल्याला बोलावले आहे कळून ऋषी तिथे प्रकट झाले. विदुर म्हणाले, राजाच्या मनात एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. कृपा करून तुम्ही त्यांच्याशी बोला. धृतराष्ट्राने ऋषींना मृत्यू आणि ब्रह्माचा शोध याविषयी प्रश्न विचारला. सनत्सुजा ऋषी म्हणाले, मी तुला माझे विचार सांगतो. ज्ञानी माणसं असं म्हणतात की मृत्यू हा अज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञान म्हणजे मृत्यू, याचाच अर्थ ज्ञान म्हणजे अज्ञानाचा अभाव म्हणजेच अमरत्व. वाघ माणसाला खातो तसा मृत्यू खात नाही. त्याच्या आकृती अजय आहे. काही लोक मृत्यू म्हणजे यम आहे अशी कल्पना करतात. हे मनाच्या दुबळेपणामुळे होतं.
ब्रह्माचा शोध किंवा आत्मज्ञान म्हणजे अमरत्व. यम या काल्पनिक देवाचं अधिराज्य पितृलोकावर आहे. त्याच्या आज्ञेनुसार क्रोध, अज्ञान, लोभ यांच्या रूपानं माणसांना मृत्यू येतो. अहंकारानं प्रेरित झालेली माणसं दुर्गुणांच्या मार्गावरून चालत जातात. त्यांच्या खऱ्या स्वभावाचं ज्ञान करून घेण्यात ते अपयशी ठरतात. त्यांचं आकलन असं ढगाळलेलं असल्यामुळे आणि त्यांच्यावर वासनांचं स्वामित्व असल्यामुळे देहत्याग केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा नरकात जातात. त्यांची पंचेंद्रिय सतत त्यांची सोबत करतात. अशा रीतीनं अज्ञानाला मृत्यू हे नाव प्राप्त होतं. पुढचं वाक्य वाचल्यानंतर आधीचं वाक्य काय ते विसरायला होतं. कर्माच्या फळांची इच्छा करणारी माणसं त्यांनी वेळ आली की देहाचा त्याग करून स्वर्गात जातात. म्हणजेच त्यांना मृत्यू चुकवता येत नाही. कर्मफळांचा काळ संपला की त्यांना पुनर्जन्म अटळ असतो. ब्रह्मज्ञान करून घेण्याची क्षमता नसल्यामुळे ही माणसं पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात सापडतात. ब्रह्मचर्य याचा अर्थ सत्याचा शोध. ब्रह्म जरी मनात वास करीत असलं आणि ते मनाचाच भाग असलं तरी ब्रह्मज्ञान हे अप्रकट असतं. शुद्ध बुद्धी आणि ब्रह्मचर्य यांच्या मदतीनं ते प्रकट होतं. ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा अशी ज्यांची इच्छा असते ते वासनांवर विजय मिळवतात. सद्गुणांचं पालन करतात. मातीच्या ढेकळातून गवताचं पातं वर येतं त्याप्रमाणे शरीरापासून आत्मा वेगळा करतात. देहबुद्धी प्राप्त झालेला असा माणूस खरा शहाणा असतो. ब्रह्मचर्यामुळे वासनांपासून मुक्त झालेला असा माणूस लहान मुलासारखा असतो आणि अखेर तो मृत्यूवर विजय मिळवतो. माणसं आपल्या कार्यानं विनाश पावणाऱ्या गोष्टीच मिळवते. पण ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याला शाश्वत ब्रह्मावस्था प्राप्त होते. धृतराष्ट्र म्हणाले, महाराज, शहाण्या माणसाला आपल्या आत्म्याचा ब्रह्मसाक्षात्कार होतो असं आपण म्हणतात. सर्वत्र वास करणाऱ्या शाश्वत ब्रह्माचा खरा आकार आणि रंग कसा असतो ते मला सांगा. सनत सुजात म्हणाले, पृथ्वीवर, आकाशात, समुद्रात तसं काही आढळत नाही. तारे, वीज, मेघ यातही त्याचा आकार दिसत नाही. वातावरणात, देवात, चंद्रात किंवा सूर्यात ते दृश्यमान होत नाही. चारही वेदात ते भेटत नाही. आवाक्यात येणारं नसल्यानं, मर्यादित बुद्धीच्या अतीत असल्यानं विश्वाचा विनाश करणाराही विनाशानंतर त्यात विसर्जन करतो. ते पाहता येत नाही. ते क्षीरधारेप्रमाणे पातळ आणि पर्वताप्रमाणे प्रचंड असतं. ते सर्व अस्तित्वाचा पाया आहे. ते अपरिवर्तनीय आहे. ते दृश्य विश्व म्हणजे ते आहे. ते विशाल आहे. ते आनंददायक आहे. सर्व प्राणी मात्र त्यातून उगवला आहे आणि त्यातच विसर्जन पावणार आहे. हे सर्व प्रकारच्या द्वंद्वांपासून ते मुक्त आहे. विश्वरूपानं ते प्रकटलं आहे. ते सर्वव्यापी आहे. विद्वान माणसं असं म्हणतात की त्याचं वर्णन करताना भाषेत होणारे बदल सोडल्यास त्यात कसलाही बदल होत नाही. ज्यात हे विश्व प्रस्थापित झालं आहे अशा ब्रह्माचा साक्षात्कार ज्यांना झाला ते धन्य हो. भीष्म आणि धृतराष्ट्र यांच्या मागून कौरवांनी एकामागून एक त्या विशाल सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या मागून संजय आला. त्याने सर्वांचे स्वागत केले. त्याने त्या सर्वांना व्यक्तिशः युधिष्ठिराच्या आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. उपप्लाव्य नगरीत काय घडलं ते सर्वांना सांग असे धृतराष्ट्राने संजयला सांगितले. संजयाने त्याच्या तपशीलवार निवेदन केले. कृष्ण, युधिष्ठिर आणि अर्जुन यांचे निरोप त्याने सर्वांना सांगितले. त्यांनी त्यातला एक शब्दही गाळला नाही. धृतराष्ट्रांचा निरोप पांडवांना सांगताना तो ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणकोणते भाव उमटत होते तेही यथातथ्य वर्णन करण्यास तो चुकला नाही. संजय निवेदन करीत असताना एक शब्दही उच्चारला नाही. संजयाने आपले निवेदन पूर्ण केले. भीष्म दुर्योधनाला म्हणाले, माझ्या प्रिय वत्सा, तू स्वतःला बुडवतोयस. कृष्ण आणि अर्जुन एकत्र आल्यानंतर केवढी प्रचंड शक्ती निर्माण होती याची तुला कल्पना आलेली नाही. ते दोघं म्हणजे नर आणि नारायण आहेत असं जाणती माणसं म्हणतात. पांडवांशी लढण्याचा वेडेपणा तू करू नकोस. ते अजिंक्य आहेत. त्यांच्या एका बाजूला धर्म आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण आहे. तुझा शब्द प्रत्येक जण मानतील. तुला युद्ध नकोय असं तू सर्वांना सांग. कृपा करून तू हे बोल. चुकीची माणसं युद्ध कर असा सल्ला देत आहेत. दुष्टबुद्धीचा शकुनी, पापी आणि उद्धट दुःशासन, हलक्या कुळात जन्मलेला आणि भार्गवाचा शाप मिळाला राधेय हे तुझ्या बाजूला आहे. राधेयाच्या पराक्रमाला खीळ घालणारा ब्राह्मणाचा शापही त्याला मिळालेला आहे. राधेयानं आपली कवच आणि कुंडलही दान केली आहे. तू विजयाची आशा कशी करू शकतोस? भीष्मांचं हे बोलणं ऐकून राधेय अतिशय दुखावला गेला.
तो म्हणाला, दुर्योधना, तुझे या आजोबा जरा संधी मिळाली की मला दुखावतात. हे योग्य नाही. क्षत्रियाच्या कर्तव्याला मी कधीही चुकलेलो नाही. मी क्षत्रिय नसेन, पण माझं वागणं क्षत्रियाचं आहे. माझी मित्रावरची निष्ठाही महत्वाची आहे. माझा जन्म कुठल्या कुळात झाला याला महत्व नाही. धृतराष्ट्रांच्या पुत्राला मी कधीही इजा केलेली नाही. तो माझा स्वामी आहे, असंच मी नेहमी मानत आलो आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी मी काहीही करीन. मी एकटा पांडवांना ठार करीन. मी हे करू शकेन हे मला ठाऊक आहे. भीष्माने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले. ते राधेशी एक शब्दही बोलले नाही. त्यांनी दुर्योधनाकडे पाहिले आणि ते म्हणाले, गेली अनेक वर्ष हा माणूस आपण पांडवांना कसं ठार करू हे सांगत आलाय, पण अजूनपर्यंत त्याचं हे शौर्य पाहण्याची संधी काही आम्हाला मिळालेली नाही. त्याचं युद्ध सामर्थ्य अर्जुनाच्या 16व्या हिश्श्या इतकंही नाही. या माणसावर विसंबून तू महान पांडवांचा अपमान करण्याचा धाडस केला आहेस. तू ही फार मोठी चूक करीत आहेस. तुला वाटतं तितक्या योग्यतेचा माणूस नाही. तू त्याच्या शौर्यावर इतका विश्वास ठेवायला नकोस. द्वैतवनात गंधर्वांशी युद्ध झालं तेव्हा हा माणूस कसा वागला हे तुला ठाऊक आहे. आम्ही विराटावर स्वारी केली तेव्हा कसा लढला हेही तू जाणतोस. राधे यानं तुझ्या अपेक्षा धुळीला मिळवल्या आहेत आणि तरीही तू त्याच्याविरुद्ध एक शब्दही घेऊन ऐकून घ्यायला तयार नाहीस. मला तुझ्याविषयी वाईट वाटते. दुर्योधनाने उत्तर देण्याची पर्वा केली नाही. आपल्या आजोबांच्या या असल्या बोलण्याची त्याला चीड येत असे. कृष्णाचे जसे अर्जुनावर प्रेम होते तसे राधे यावर प्रेम होते. कुणालाही कळण्यासारखी ती मैत्री नव्हती. तिच्याभोवती दिव्यत्वाचं वलय होतं. आजोबांच्या बोलण्यातून राधेयाविषयी तीव्र चीड उत्पन्न होत असल्यामुळे दुर्योधनाला त्यांचे बोलणे मुळीच आवडत नसे. अशा घटना दरबारात वारंवार घडत असत. दुर्योधनाचा हा मित्र दरबारातल्या ज्येष्ठ मंडळींना आवडत नसे. दुर्योधनाचा पिताच फक्त त्याला अपवाद होता. धृतराष्ट्रांचे राधेयावर प्रेम होते, पण त्याचे कारण राधेयाचे दुर्योधनावरचे प्रेम हे होते. दुर्योधन सोडून राधेयावर कुणाचेही प्रेम नव्हते. कुणीही राधेयाचा अपमान केला की दुर्योधनाचे त्याच्यावरचे प्रेम वाढत असे. दुर्योधनाने आजोबांकडून आपले तोंड फिरवले. भीष्म बोलायचे थांबले आणि खाली बसले. दुर्योधनाला दुसऱ्याचा अपमान करण्याच्या अनेक युक्त्या अवगत होत्या. कधी नुसत्या नजरेने, कधी भुवई उंचावून, कधी ओठाच्या कोपऱ्यात तुच्छतेची दुमड आणून अपमान करण्यात तो प्रवीण होता. हे शस्त्र तो अनेकदा वापरीत असे. आताही त्याने ते वापरले. द्रोण म्हणाले, महान भीष्म जे बोलले ते योग्य आहे. अविचारानं वागण्यात शहाणपण नाही. अर्जुन आणि कृष्ण यांचे शब्द हे केवळ शब्द नाही. आम्ही कौरवांचा नाश करू असं ते म्हणतात तेव्हा ते सत्य सांगत असतात. आपण त्यांच्याशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले पाहिजे. अर्जुन माझ्याकडे धनुर्विद्या शिकला. त्याचा पराक्रम मला ठाऊक आहे. धनुर्विद्येत आता तो माझ्याही पुढे गेला आहे. सर्व देवांकडून त्याला शस्त्र मिळाले आहे. भगवान शंकरानं त्याला पाशुपत अस्त्र दिलं आहे. सैनिकी डावपेचात शत्रूला कमी लेखणं हा मूर्खपणा आहे. पण नेमकं तेच इथं होत आहे. काळजीपूर्वक विचार करा. राजा धृतराष्ट्राने संजयाला पांडवांच्या भेटीविषयीची माहिती पुढे सांगण्यास सांगितली. संजयाने युधिष्ठिर निरोप घेताना काय म्हणाला हे सांगितले. पांडवांनी जमवलेल्या सैन्याची माहिती त्याने दिली. ती सांगत असताना त्याच्या डोळ्यांसमोर जे सैन्य राहिले त्या क्षणी संजयाला मूर्छा आली आणि तो बेशुद्ध होऊन पडला. पांडवांचे सैन्य किती भीतीदायक आहे हे शब्दांपेक्षाही संजयाच्या मूर्छेमुळे अधिक स्पष्टपणे व्यक्त झाले. काही वेळाने संजय शुद्धीवर आला. त्याने घाबरलेल्या नजरेने सभेवर पाहिले आणि आपले निवेदन सुरू केले. पांडव आणि त्यांचे मित्र यांच्या सैनिकी शक्तीविषयी तो बोलला. थरथरच्या हृदयाने धृतराष्ट्र ऐकत होते. ते अतिशय घाबरले होते. ते संजयाला म्हणाले, तुझं निवेदन ऐकत असताना भीतीने माझं हृदय थरकापत होतं. माझ्या पुत्रांच्या काळजीनं मी व्याकुळ झालो होतो. भीमानं घेतलेल्या शक्तीमुळे मला धडकी भरली आहे. गेल्या कित्येक रात्री मला झोप लागलेली नाही. माझ्या सर्व पुत्रांना भीम ठार करणार याची मला खात्री आहे. माझा पुत्र दुर्योधन मांडी फोडून मरणार आहे हे मला माहीत आहे. रणांगणावर रक्तानं माखलेला दुःशासन पडलेला असेल. आपल्या गदेनं आपल्या सैनिकांना ठार करत जाणारा भीम माझ्या डोळ्यांना दिसतो आहे. वाटेत आलेली झाडं उपटून फेकत पूर आल्यावर गंगा नदी दोन्ही काठ ओलांडून वाहताना दिसते तसा भीम दिसत असेल. जे होणार आहे ते सगळं होत असते. मला भीती वाटते. आपल्या क्रोधपूर्ण नजरेनं माझ्या पापी पुत्रांकडे पाहणाऱ्या युधिष्ठिराची मला जितकी भीती वाटते तितकी त्याच्या भावांचीही वाटत नाही. शहाण्याने दिलेला सल्ला माझा पुत्र दुर्योधन ऐकणार नाही.
सर्वात शहाणा माणूस म्हणून जो ओळखला जातो त्या विदुराचा सल्लाही तो जुमानणार. धृतराष्ट्र राजाचे हे शब्द ऐकून संजय संतप्त झाला. तो म्हणाला, महाराज, आपल्या पुत्राच्या विरुद्ध आपण जे बोलत आहोत ते अयोग्य आहे. खरे पापी तुम्ही आहात, दुर्योधन नाही. शहाणा आणि सौजन्यशील विदुर गेली कित्येक वर्षे तुम्हाला सल्ला देत आहेत, पण त्यांचा शब्दही तुम्ही एकदाही ऐकलेला नाही. द्यूत खेळलं जात होतं तेव्हा मी हजर होतो. विदुर तेव्हा तुमच्याशी बोलले, तुमच्या पुत्राशी नाही. महाराज, माणसाचा पिता हा त्याचा सर्वात उत्तम मित्र असतो. तुमचा दुर्दैवी पुत्र दुर्योधन ह्याच्या हक्कापासून वंचित राहील. आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या पुत्राच्या हिताचा नाश करतो तो पिता नव्हेच. द्यूताचा खेळ सुरू असताना विदुर तुमच्या चांगुलपणाला आवाहन करीत होते, पण विदुर याचं बोलणं बहिऱ्या कानावर पडलं. तुमच्या कानांना फक्त द्यूताच्या खेळातल्या भाषांचा आवाज ऐकू येतो. एकच वाक्य तुम्ही बोलू चालू शकत होता, ते म्हणजे कोण जिंकलं. युधिष्ठिराच्या हरण्याचा हिशोबच फक्त तुम्हाला ऐकू येतो. जिथं द्यूत खेळलं जात होतं त्या मोठ्या दिवाणखान्यात सगळा वेळ स्वतःशी हसत तुम्ही बसला होता. आपल्या भावाच्या पुत्रांचा तुम्ही नेहमीच द्वेष करीत आला. ते वनवासात गेले तेव्हाही तुम्हाला वाईट वाटलं नव्हतं. तेव्हा तुम्ही मला बोलावून घेतलं होतं, ते तुम्हाला आठवतं. तुम्हाला काळजी वाटली होती की वनवासात पाठवलेल्या पांडवांची नव्हे, पांडवांनी तुमच्या पुत्रांना ठार मारण्याची शपथ घेतल्यामुळे तुम्हाला काळजी वाटली. तुमचे पुत्र ठार मारले जातील याविषयी शंका नाही, पण ते मारले जातील ते त्यांच्या पापांमुळे नव्हे, तर तुमच्या पापामुळे. तुमच्या मूर्खपणाबद्दल त्या मुलाला, दुर्योधनाला दोष देण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. त्याच्यावर प्रेम करणारे अनेक मित्र आहेत, त्याला मदत करणारे 11 अक्षौहिणी सैन्य आहे. आपल्या चांगल्या स्वभावामुळे त्यानं अनेक राजांशी मैत्री केलेली आहे. ते त्याच्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहेत. आता तुमच्याविषयी बोलायचं तर तुम्हाला एकही मित्र नाही, कुणाचाही तुमच्यावर प्रेम नाही. गौरव घडण्याचा तुम्ही नाश करता. अंधत्वाचं भयानक दुःख तुम्हाला परमेश्वराने दिलं आहे, पण त्याहीपेक्षा मोठं दुःख तुम्ही तुमच्या मनाच्या अंधत्वानं ओढून घेतलं आहे. जे योग्य आहे असं काहीच तुम्हाला दिसत नाही. तुमचा पुत्र नशीबवान आहेत, त्यांना रणांगणावर मरण येईल. ते पापांपासून मुक्त होतील. रणांगणावर मरण आल्यामुळे त्यांना स्वर्गलोक लाभेल. त्यांचं मरण इतकं महान असेल की जग त्यांच्या पापांची आठवण करणार नाही. भीमाशी लढताना आलेल्या युद्धात मरणामुळे दुर्योधनाचा नीचपणा आणि स्वार्थीपणा जग विसरून जाईल. शौर्याचं नेहमीच कौतुक होत असतं. राधेय महान माणूस आहे, तो नेहमीच सदाचरणी राहिला आहे. तो सर्वश्रेष्ठ दानी आहे. दानाच्या बाबतीत त्याची कुणाशीही तुलना होऊ शकली नाही. तो त्याचा दुर्योधनासाठी प्राण द्यायलाही तयार आहे. रणांगणावर मरण आलेल्या सर्वात उदात्त माणूस म्हणून भविष्यकाळात लोक त्याची आठवण करतील. तुम्हाला मात्र दयामय मुक्ती असं ज्याला म्हणता येईल असा मृत्यू लाभणार नाही. दुर्योधन आणि त्याचे सगळे भाऊ यांचं मरण पाहायला तुम्ही जगा. मला तुमची कीव येते. भावी पिढीकडून होणारी निंदा तुम्ही टाळू शकणार नाही. ही निंदा तुमच्या वाट्याला यावी असं वर्तन तुम्ही केलं आहे. तुम्हीच तुमचा नाश ओढून घेतला आहे. तुम्हाला आशा नाही. दुर्योधनाला पित्याविषयी फार वाईट वाटले. तो मध्ये पडला आणि म्हणाला, माझ्या प्रिय पिताजी, तुम्ही भिवू नका. पांडवांचं सैन्य फार मोठं आहे आणि सामर्थ्यशाली आहे हे मला ठाऊक आहे. माझ्या हेरांकडून प्रत्येक तपशील मी कळाला आहे. 13 वर्षांपूर्वी पांडव जेव्हा काम्यक वनात पोहोचले तेव्हा मोठं सैन्य घेऊन कृष्ण त्यांच्याकडे गेला होता. त्याच्यासोबत सात्यकीही होता. दृष्टकेतू, दृष्टद्युम्न आणि द्रुपद हेही त्याच्याबरोबर गेले होते. त्यांचं म्हणणं आम्हाला ठार मारणं असंच होतं. ते सगळे इंद्रप्रस्थाजवळ जमले होते. आमच्याशी युद्ध करायला तयार आहोत असं ते म्हणाले. त्याचवेळी आम्हाला लोकप्रियता नव्हती. भारतवर्षातील सर्व राजांचा युधिष्ठिराला पाठिंबा होता. या राजांनी युधिष्ठिराला झाडाच्या सालीची आणि हरणाच्या कातऱ्याची वस्त्र नेसताना पाहिलं. राजसूय यज्ञ पार पडला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. एका सम्राटाच्या नशीब ही अवस्था आलेली पाहून त्या राजांना धक्काच बसला. त्यावेळी लोक आमच्या विरोधात होते ही गोष्ट आम्हाला ठाऊक होती.
सगळ्या राजांच्या मनात आमच्याविषयी चीड होती. आमच्या चुलत भावांच्या बाजूने आमच्याशी लढायला सर्व राजे तयार होते. आता युद्ध होणार याची त्यावेळी मला भीती वाटत होती. युधिष्ठिर आमच्या विरुद्ध युद्ध पुकारेल आणि त्यात आमचा पराभव होईल असं मला वाटत होतं. सगळं जग त्याच्या बाजूने होतं. राधे सोडल्यास मला एकही मित्र नव्हता. दरबारातल्या ज्येष्ठ मंडळींना मी भेटलो. युद्ध झालं तर आपण काय करायचं असं मी त्यांना विचारलं. भीष्म, द्रोण आणि कृप यांनी मला शांत केलं. द्रोण म्हणाले, तू भिवू नकोस, ते आमचा पराभव करू शकणार नाही आणि आम्ही आमच्यापैकी एक जण सुद्धा त्यांना तोंड द्यायला समर्थ आहे. सगळ्या जगात मशहूर असलेल्या आमच्या धनुष्यबाणाने आम्ही त्यांच्याशी लढू. तुझ्या आजोबा विचित्रवीर्य यांच्यासाठी बायका घेऊन येताना भीष्मांना अनेक राजांशी युद्ध करावं लागलं आहे. असे महान भीष्म तुझ्या बाजूने असताना तुला भीती कसे? माझ्या प्रिय पिताजी, जगातले सगळे राजे त्यांच्या बाजूचे असताना आम्ही पांडवांचा पराभव करू शकू असं द्रोण म्हणाले होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यांचं सामर्थ्य असं काही विशेष नाही. त्यांच्यापेक्षा माझे मित्र अधिक आहेत. मला पाठिंबा देणारे अनेक आहेत. पांडवांकडचे योद्धे कौटुंबिक नात्याच्या बंधनामुळे एकत्र राहिले आहेत. स्नेहाच्या बंधनामुळे नव्हे. माझं सैन्य निश्चितच अधिक शक्तिमान आहे. भीमाविषयी तुमच्या मनात असलेल्या भीतीला काही आधार नाही. मी भीमाहून अधिक चांगला योद्धा आहे. गेली अनेक वर्ष गदा चालवण्याचा माझा सराव आहे. बलरामाकडे आम्ही सगळे गदायुद्ध शिकणारे विद्यार्थी असताना ते एकदा म्हणाले होते, दुर्योधन हा माझा तोडीचा तोड योद्धा आहे. इतरांपेक्षा तो फार मोठा योद्धा आहे. मी भीमापेक्षा निश्चितच अधिक चांगला योद्धा आहे असं त्याला वाटत आहे. अर्जुनाला हे ठाऊक आहे आणि कृष्णालाही ठाऊक आहे. खरं तर मी भीमाबरोबर लढण्याची वाटच पाहत आहे. माझ्या गदेच्या प्रहारानं भीमाच्या मस्तकाचे 2 तुकडे करणं ही थरारून टाकणारी गोष्ट आहे. मी ही गोष्ट सहज करू शकतो. मला भीमाविषयी कधीही प्रेम वाटलेलं नाही. त्याचा गदा चालवणं ओबडधोबड आहे, त्यात कौशल्य नाही. माझ्या गदेच्या प्रवाहात तो उठाव आणि चापल्य आहे, ते भीमाकडे नाही. मी भीमाचा सहज पराभव करू शकतो. मी त्याला ठार करू शकतो. एकदा भीमाला ठार केलं की पांडवांच्या सैन्याचा कणाच मोडून पडेल. जगण्यासारखं त्यांच्याकडे काही मग उरणारच नाही. त्या अड्डेताखोर आणि मूर्ख अर्जुनालाही मी ठार करू शकतो. पिताजी, माझं सैन्य तर पहा. भीष्मासारखा महान योद्धा माझ्याकडे आहे. जेव्हा त्यांना मरणाची इच्छा होईल तेव्हाच त्यांना मरण येईल. असा वर त्यांना मिळालेला आहे. ते दिव्य पुरुष आहे. इतरांसारखे ते मरते नाहीत. द्रोणांकडे पहा. सामान्य माणसासारखे ते जन्माला आलेले नाहीत. भारद्वाजांचे ते पुत्र आहेत. अश्वत्थाम्याचा जन्म शंकराच्या कृपेने झालेला आहे. त्याला मरण नाही. कृप यांना सुद्धा मरण नाही. ही अमर माणसं आमच्या सैन्यात असताना आम्ही काळजी कशासाठी करायची? त्यांच्यापैकी प्रत्येक जण एकदा देवांचाही पराभव करू शकतो. त्यांच्यापैकी एकाही बरोबर अर्जुन लढू शकत नाही. माझ्यासोबत राधे आहे, तो परशुरामांच्या तोडीचा आहे असं खुद्द भार्गवानेच जाहीरपणे सांगितलं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की तो भीष्म, द्रोण आणि कृप यांच्या तोडीचा आहे. आजोबा म्हणतात की त्यांना आपली कवच कुंडलं दान केल्यामुळे तो आता शक्तिमान उरलेलाच नाही. हे मुळीच खरं नाही. अत्यंत सुंदर अशा त्याच्या कुंडलांनी इंद्रानं याचना केली. राधे यानं ती दिली आणि त्यांच्या मोबदल्यात कुठलाही भयंकर शत्रूला ठार करेल अशी आपली शक्ती इंद्राने त्याला दिली. इतकी मदत मला मिळाली असताना मी कशासाठी काळजी करावी? इथं सगळ्यांना ठार करायला माझ्या आजोबा पुरुष आहेत. माझ्या हाताच्या पंजा का आमचा विजय स्पष्ट आहे. तुमच्या मूर्छा येऊन पाहणाऱ्या हृदयात धैर्य निर्माण करण्यासाठी आमच्या बाजूने लढणाऱ्या वीरांची नावं मी तुम्हाला सांगतो. भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कृप, राधेय, मल्लिक, बृहद्रथ, भगदत्त, शल्य, शाल, विंध्य, अनुविंद, जयद्रथ, दुःशासनाच्या नेतृत्वाखाली लढणारे माझे भाऊ आणि शकुनी हे ते वीर आहेत. माझ्याकडे 11 अक्षौणी सैन्य आहे, तर पांडवांकडे फक्त 7 अक्षौणी. मला भविष्याविषयी कसलीही काळजी वाटत नाही. अत्यंत आत्मविश्वासपूर्वक दुर्योधने बोलला. त्याने प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार केला होता. त्याचे स्पष्ट विचार आणि त्याचे स्पष्ट बोलणे याचे सर्वांना कौतुक वाटले. दुर्योधन पुढे म्हणाला, त्रिगर्त तर आमच्या बाजूचे असताना विराट काय करणार आहे? सुशर्मा त्याचा पुन्हा पराभव करू शकेल. त्रिगर्त आणि अर्जुन यांचं शत्रुत्व इतकं प्रकट आहे की त्यांनी अर्जुनाला ठार करू किंवा आम्ही मारले जाऊ अशी शपथ घेतली आहे. मी आमचं सैन्य आणि त्यांचं सैन्य यांची तुलना केली. प्रत्येक बाबतीत आमचं सैन्य त्यांच्या सैन्यापेक्षा वरचढ आहे असं मला वाटतं.
पिताजी, तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी जिंकणार आहे. धृतराष्ट्र संजयाकडे वळला आणि म्हणाला, संजया, आणखी एक प्रश्न त्यांना युद्धाविषयी काय वाटतं? या माझ्या पुत्राला जसं विजयाची खात्री वाटते तशी त्यांना वाटते काय? आम्ही जसे योजना आखतो आहोत तसे ते आखतायत का? संजयाने किंचित स्मित केले आणि तो म्हणाला, योजना, नक्कीच ते युद्धाच्या योजना आखताहेत. त्यांनी युद्धाची चांगलीच तयारी केली आहे. युद्ध व्हावं असं जसं तुमच्या पुत्राला वाटतं तसं मात्र त्यांना वाटत नाही. शक्यतो युद्ध टाळावं असंच त्यांना वाटतं. युद्ध टाळण्यासाठी शक्य ते प्रयत्न कर, असंच युधिष्ठिराने मला सांगितलं. तो काय म्हणाला तुम्हाला माहीत आहे. तो म्हणाला, संजया, इतर सगळी बोलणी फिसकटली तर दुर्योधनाला इतकंच सांग, तुझ्यामुळे आम्हाला खूप सोसावं लागलं आहे. आमची प्रिय राणी द्रौपदी हिचा तू अपमान केला आहेस. इतर अनेक गोष्टींपेक्षा याचा आम्हाला अतिशय संताप आला. पण तरीही आम्हाला युद्ध नको आहे. मला माझं राज्य परत हवं आहे. हे द्यायचं तू नकारलंस तर लोकहितासाठी राज्यावरचा माझा हक्क मी सोडून द्यायला तयार आहे. माझी मागणी इतकीच की तू आम्हाला 5 नगरं दे. इंद्रप्रस्थ, वृकप्रस्थ, जयंत आणि वारणावत ही 4 आणि 5वं नगर तुझे निवडशील ते. मला संपत्ती हवी कारण ब्राह्मणांना दान देण्यासाठी मला तिची गरज पडते. मला हवीत ही 5 नगरं किंवा 5 गावं असंही म्हण. मला माझ्या प्रिय नातलगांचा मृत्यू पाहण्याची इच्छा नाही. आम्ही कशासाठी एकमेकाचा नाश करायचा? माझे भाऊ जगू द्या. पिता पुत्रांना परस्परांचा वियोग न हो. कौरव आणि पांडव आनंदाने एकत्र राहोत. लोकहितासाठी मी माझ्या राज्याचा त्याग करायला तयार आहे. पण मला ही 5 नगरं दिली जातील हे आश्वासन हवं आहे. मला शांतता हवी आहे. 18 औक्षणी सैन्य आणि मोठमोठे वीर यांच्या मरणाला मी कारणीभूत व्हावं असं मला वाटत नाही. दुर्योधना, युधिष्ठिर हा चांगला माणूस आहे. तो मला म्हणाला, मला कोणापासूनही कसलीही गुप्त गोष्ट जपायची नाही. तू अगदी खुशाल आमच्या सैन्याचं निरीक्षण कर. आमच्या सैनिकांना तुला हवे ते प्रश्न तू विचारू शकतोस. माझी काही हरकत नाही. कृपा करून परत गेल्यावर भीष्म आणि धृतराष्ट्र यांना सांग की युद्ध नको असा सल्ला दुर्योधनाने दिला आहे. मी सैन्यातून फिरून आलो. मी कोण आहे हे मी त्यांना सांगितलं आहे आणि पांडवांच्या कोणत्या योजना आहेत हे मी त्यांना विचारलं. त्यांनी सर्व माहिती मला दिली. धृष्टद्युम्न हा त्यांचा सेनापती होईल असा अंदाज आहे, पण ते मंत्रिमंडळाच्या सभेत ठरवलं जाईल. प्रत्येक वीरानं आपण कोणाबरोबर लढायचं ते ठरवलं आहे. भीष्मांशी शिखंडी लढणार आहे. युधिष्ठिरानं शैल्याला ठार करायचं ठरवलं आहे. दुर्योधन आणि त्याचे भाऊ त्यांच्याशी भीम लढणार आहे. राधेय, अश्वत्थामा, जयद्रथ आणि त्यांच्या मदतीला येणारे राजे त्यांच्याशी अर्जुन लढणार आहे. दुर्योधनाची बाजू घेतलेल्या आपल्या चुलत बंधूंना ठार करायचं सामर्थ्यशाली कैकय बंधूंनी ठरवलं आहे. मालव आणि सालव हे त्रिगारताशी लढणार आहेत. ते कदाचित त्यांना ठार करू शकणार नाहीत, पण त्यांना शक्य तितका त्रास देतील. कौशलचा राजा बृहदबदल, दुर्योधन आणि दुःशासन यांचे पुत्र यांना अभिमन्यू आपले बळी म्हणून निवडला आहे. द्रोणांशी लढताना धृष्टद्युम्नाला पांडवांचे पुत्र साथ देणार आहेत. महान आचार्यांचा तो वध करणार आहे. चेदिराज सोमदत्ताशी लढणार आहे. सात्यकी कृतवर्मावर डोळे राखून आहे. कृतवर्मा कौरवांच्या बाजूला गेला. याबद्दल सात्यकीनं त्याला क्षमा केलेली नाही. सहदेवानं अर्थातच शकुनीला ठार करायचं ठरवलं आहे. शकुनीचा पुत्र उलूक याचा बळी नकुल घेणार आहे. युद्धाच्या अशा योजना आखल्या गेल्या आहेत. युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात होते तेव्हा अर्थातच त्यात अनेक बदल होतात, पण सध्या सगळे जय्यत तयारी करीत आहेत. धृतराष्ट्र कुरकुर करू लागला आहे. ते ऐकून त्याचा पुत्र दुर्योधन याची चिडचिड झाली आहे.
तो म्हणाला, पिताजी, आत्मविश्वास घालवून बसू नका. त्यांच्याहून मी अधिक शक्तिमान आहे. त्यांची घबराट सुरू झाली आहे. हे तुम्हाला दिसत नाही काय? पण हे ऐकून धृतराष्ट्राचा विश्वास बसेना. संजयाचेच म्हणणे खरे होते हे ते जाणून होते. ते म्हणाले, युद्धाची इच्छा करू नये. युद्ध करणं चुकीचं आहे असं युधिष्ठिर म्हणतो ते खरं आहे. त्यांचं अर्धराज्य आपण भोगतो आहे हे योग्य नव्हे. ते देऊन टाका. तसं केल्यानं जगातील सगळी चांगली माणसं आपली प्रशंसा करतील. आपली कीर्ती आपण वाचवूया. इथे जमलेल्या सर्व राजांना युद्ध नको आहे. तुला युद्ध हवं आहे. तुला युद्ध हवं म्हणून ते जमले आहेत. तू जर पांडवांशी शांततेचे संबंध प्रस्थापित केलेस आणि त्यांचं राज्य त्यांना परत केलंस तर इथं जमलेले सर्व राजे तुला धन्यवाद देतील. मला याची खात्री आहे. दुर्योधन हे ऐकून संतापला. तो म्हणाला, ठीक आहे. कोणीही त्याच्या इच्छेविरुद्ध लढलेलं मला नको आहे. त्यांना सगळ्यांना इथून निघून जाऊ दे. दुःशासन आणि राधेय हे माझ्या बरोबर आहेत. आम्ही तिघे मिळून पांडवांच्या सर्व सैन्याचा उच्छेद करू. माझ्या चुलत भावांबरोबर शांततेचे संबंध प्रस्थापित करण्याविषयी बोलणं ऐकण्याची माझी इच्छा नाही. मी त्यांचं राज्य त्यांना परत देणार नाही. सुईच्या आग्रावर मावेल इतकं जमीनही मी त्यांना देणार नाही. हे अगदी निश्चित आहे. मला युद्ध करायचं आहे. काही क्षण शांतता पसरली. थोडा विचार करून दुर्योधन पुन्हा म्हणाला, त्यांची घबराट सुरुवात झाली आहे. 5 गाव मिळाली की त्यांचं समाधान होईल असं युधिष्ठिर म्हणतो. 5 गाव मी सहज देऊन टाकू शकतो. मी त्यांचं अर्धराज्य त्याला द्यायलाही देऊ शकतो. पण मला ती द्यायची नाही म्हणून मी हट्टाला पेटलो आहे. मी त्याला ही 5 गावं दिली तर माझी चूक झाली हेही मला मान्य करावं लागेल. युधिष्ठिर हा शूर आणि शहाणा आहे असं आजपर्यंत माझं मत होतं. या 5 गावांच्या मागणीचा अर्थ मला कळालेला नाही. ही मागणी मूर्खपणाची आहे. विदुर उठले आणि म्हणाले, युधिष्ठिर मूर्ख नाही. त्यानं विशिष्ट गावाची मागणी केली आहे. कुठलीही 5 गावं अशी ही मागणी नाही. गावांच्या नावाचा उल्लेख त्यानं कशासाठी केला त्याचं उत्तर मी देतो. तू कोणाचंही एक ऐकणार नाहीस हे त्याला ठाऊक आहे. आपलं राज्य परत मिळवण्यासाठी तुमच्याशी युद्ध करून तुम्हाला ठार मारावं लागणार हेही त्याला ठाऊक आहे. पांडवांना जे दुःख तुमच्यामुळे भोगावं लागलं त्याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी 5 गावांची ही मागणी आहे. गावाचं एखादं नाव सुद्धा महत्वाचं आहे. वारणावत हे नावच पहा. इथं पांडवांसाठी लक्षागृह बांधून त्यांना जाळण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आठवतो. युधिष्ठिराला त्याची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे. त्यानंतर इंद्रप्रस्थ हे नाव आठवतं. पांडवांवर तुम्ही केलेल्या अन्यायाचं हे दुसरं स्थळ आहे. तुझ्या पित्यानं अर्धी कुरुभूमी पांडवांना द्यायची असं ठरवलं. पांडवांचा द्रौपदीशी विवाह झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. तुझ्या पित्यानं पांडवांना खांडवप्रस्थ ही ओसाड भूमी दिली. त्यांनी इंद्राच्या मदतीनं ती सुपीक बनवली. इंद्राविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पांडवांनी खांडवप्रस्थ हे तिचं नाव बदलून इंद्रप्रस्थ हे नाव ठेवलं. युधिष्ठिरानं तुमच्याकडे ज्या गावांची मागणी केली आहे त्यात इंद्रप्रस्थाचा नावानं उल्लेख आहे. त्यानंतर जयंत हे नाव आहे. राजसूय यज्ञानंतर परत आल्यावर तू बांधलेलं सभागृह तुला आठवत असेलच. जयंत हे हस्तिनापुराचं उपनगर आहे. सभागृह तिथे बांधलं गेलं. या सभागृहाच्या निमित्तानं पांडवांचं हस्तिनापुरात आगमन झालं. द्यूताचा खेळ तो विसरलेला नाही. याची आठवण युधिष्ठिराला करून द्यायची आहे. 4थं नाव आहे वृकप्रस्थ. तिथं तुम्ही विष मिसळलेलं अन्न भीमाला खायला दिलं. ती जागा म्हणजे प्रमाणवत गावाला लागून असलेलं छोटंसं रान आहे. 12 वर्षांच्या वनवासातील पहिली रात्र पांडव तिथे राहिले. 5व्या गावाची निवड तुम्हीच करा असं युधिष्ठिरानं तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही केलेल्या एकूण अन्यायापैकी उरलेला सर्व अन्याय या गावाच्या नावावर चढेल. जर गरज पडली तर युधिष्ठिर कसा संतप्त होऊ शकतो आणि वर्मी झोंबणारी भाषा बोलू शकतो हे आता तुला कळलं असेल. त्याच्या पद्धतीनं त्याला सांगायचं आहे ते असं, इतकं होऊनही मी संयम बाळगवला अशी तुम्ही अपेक्षा करता. मला युद्ध हवं आहे असा आरोप माझे चुलते माझ्यावर करतात. कुठला मनुष्य इतके अन्याय सहन केल्यावर संयम बाळगेल? तुम्ही आमचं राज्य परत कराल तरच युद्ध टाळणं शक्य आहे. युधिष्ठिराचा तुम्हा सर्वांना हाच निरोप आहे.
विदुराचे हे बोलणे ऐकून धृतराष्ट्र अतिशय अस्वस्थ झाले. आपल्या पुतण्याच्या क्रोधाची त्यांना जाणीव झाली. 5 गावांची मागणी हा जणू काय त्यांच्या हृदयात घुसलेला अत्यंतिक वेदना देणारा विषारी बाण होता. पांडवांच्या मोठेपणाविषयी त्यांनी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, खांडववनाला आग लागली तेव्हा अर्जुनानं अग्नीला मदत केली होती. अर्जुनाला मदत करून अग्नी आता उपकारांची परतफेड करणार. तो निश्चितच अर्जुनाला युद्धात मदत करणार. इंद्र, वायू, यम, अश्विन हे नक्कीच आपल्या पुत्रांना मदत करणार. भीष्म, द्रोण आणि तुम्ही सगळे यांच्याशी युद्ध झालं तर देवांची मदत पांडवांनाच असणार. वरुणच आपलं धनुष्य आणि बाणाचा भाता अर्जुनाला दिला आहे. पांडव इतके सामर्थ्यशाली आहेत की त्यांचा पराभव करणं तुम्हाला शक्य नाही. गंधमादन पर्वतावर महान हनुमान भीमाला भेटला तेव्हा अर्जुनाच्या ध्वजावर स्थानापन्न होण्याचं त्यांना मान्य केलं आहे. दैवी मदत पांडवांच्या बाजून आहे हे यावरून सिद्ध होतं. आपण पांडवांबरोबर युद्ध नको करायला, त्यांच्याशी आपण शांततेची बोलणी करूया. हे ऐकून दुर्योधनाचा संयम पार तुटायची वेळ आली. अत्यंत संतप्त होऊन तो पित्याला म्हणाला, काहीही कारण नसताना तुमची झोप उडालेली आहे. देव पांडवांना मदत करणार याची खात्री तुम्हाला कशावरून वाटते? तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्हाला देव या शब्दाची व्याख्या माहीत नाही काय? व्यास ऋषी आणि नारद मुनी यांनी आम्हाला सांगितलं आहे की वासना, द्वेष आणि लोभ यांच्या अतीत आहेत ते देव. या जगातल्या अशा अपेक्षांनी ते बांधले जात नाहीत. त्यांना कसलीही आसक्ती नाही आणि कोणाशीही शत्रुत्व नाही. या जगातल्या व्यवहारांशी त्यांना काही देणं घेणं नाही. लालसा आणि लोभ यांच्यामुळे देव आमच्यासारखं भांडत नाहीत. त्यांच्या पातळीवरच्या कारभारात ते मग्न असतात. हे जग आणि इथलं दुःख त्यांना दिसतही नाही, इतके ते त्यांच्या अतीत असतात. तुमचे विचार योग्य आहेत असं मला वाटत नाही. जर इंद्र, यम, अश्विन आणि वायू हे जर आपल्या पुत्रांकडे लक्ष ठेवून असते तर यापूर्वीच त्यांनी त्यांना मदत केली असती. 13 वर्ष त्यांची मुलं दुःख भोगत असताना ते बघत बसले नसते. ते धर्माच्या गुंगीत असल्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही. दुर्योधन अचानक उठला आणि दरबाराबाहेर गेला. वडील मंडळींचे बोलणे त्याला रुचले नाही. राधेयही त्याच्याबरोबर बाहेर पडला. दुर्योधनानंतर दरबारातला प्रत्येक जण एकमागून एक बाहेर पडला. धृतराष्ट्र आणि त्याचा सारथी संजय सोडून दरबारात कोणीही उरले नाही. युद्धात पुत्र जगण्याची आशा नसलेला धृतराष्ट्र राजाला तसे एकाएकी होऊन बसलेला पाहणे दुःखदायक होते. आपल्या पापाचे परिणाम भोगणे त्याला कठीण होते. संजय निघून गेल्यानंतर युधिष्ठिराला कृष्णाने केलेल्या सूचनेची आठवण झाली. शांततेचा दूत म्हणून मी हस्तिनापुराला जातो असे त्याने सुचवले होते. आपले भाऊ आणि मित्र यांचा सल्ला त्याने घेतला. तो कृष्णाशी बोलला. तो म्हणाला, कृष्णा, आता आम्ही निर्णय घेतलाच पाहिजे. अशी वेळ येऊन ठेपली आहे. संकटाच्या वेळी मदतीसाठी ज्याच्याकडे आम्ही जातो असा तूच आहेस. आमचे निर्णय आमच्यासाठी तू घेतले पाहिजेस. तू आमचं जीवनच आहेस. जे आमच्या हिताचं आहे ते करणारा तू आहेस. आमच्यासाठी हस्तिनापुराला जाऊन तू आमच्या चुलत्याशी आणि त्याच्या पुत्राशी बोलणी केलीच पाहिजे. तू आमच्या चुलत्यानं पाठवलेला निरोप ऐकलास. त्या निरोपाची सुरुवात सौम्य शब्दांची होती, पण त्यानंतर तो असह्य होत गेला. धृतराष्ट्र राजाला बरोबर काय आणि चूक काय याची काहीच जाणीव नाही. दुर्योधनावरच्या प्रेमामुळे याची बुद्धी ढगाळली आहे. त्यामुळे तो सत्याला सामोरं जायचं नकारतो आहे. तो माझ्यावर पापाचा आरोप करतो आहे. तो कठोर बोलतो आहे. त्याच्या लोभाला औषध नाही. दूताच्या खेळानंतर आम्ही वनवासात जाऊन आलो. आम्हाला वाटलं होतं की तो आता आपली जबाबदारी स्वीकारेल आणि माझं राज्य मला परत देईल. पण राज्य परत देण्याचं नकारून त्यानं अन्याय चालूच ठेवायचं ठरवलं आहे. खरं म्हणजे माझ्याशी त्यानं पित्याप्रमाणे वागायला हवं, पण तो चोरासारखं माझ्याशी वागतो आहे. याहून अधिक भयंकर काही असू शकतं काय? मला युद्ध नको आहे. क्षत्रिय म्हणून जन्माला आलो याचं मला कधीही वाईट वाटतं.
शूद्र म्हणून मी जन्माला आलो असतो तर पोट भरण्यासाठी मी सेवावृत्तीनं कष्ट केले असते. वैश्याच्या जन्माला आलो असतो तर मला विकत घेणं आणि विकणं हा उद्योग मला करावा लागला असता. ब्राह्मण असतो तर मी दानाची याचना केली असती. पण क्षत्रिय फक्त देऊ शकतो, त्यांना दानाची भिक्षा कधीही मागता कामा नये. माझ्या चुलत्याच्या लोभी वृत्तीमुळे मला युद्ध करून सर्व जगाचा संहार करावा लागणार आहे. मला जे जवळचे आणि प्रिय आहेत त्यांचा मृत्यू पाहावा लागणार आहे. मी युद्ध करायचं नकारलं माझ्या चुलत्यामुळे तर माझी दुष्कृती होईल. एकमेकांचा द्वेष करणाऱ्या दोन क्षत्रियात शांतता नांदूच शकत नाही. द्वेष हेच द्वेषाचं उत्तर असतं. आणि तरीही हे कृष्णा, जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी आणि दुर्योधन यांच्यात स्नेहसंबंध निर्माण व्हावेत हे प्रत्यक्षात उतरण्यास अशक्य असं माझं स्वप्न आहे. तुझ्या हस्तिनापुराला शांतिदूत म्हणून जाण्यामुळे ते प्रत्यक्षात उतरेल अशी आशा मी बाळगून आहे. माझ्या शांततेच्या योजनेला त्यांनी होकार द्यावा यासाठी तू तिथं जाऊन प्रयत्नांची शर्थ करावीस अशी माझी विनंती आहे. तू हे करू शकशील अशी मला आशा आहे. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, जे दोन्ही पक्षांच्या हिताचं आहे ते साध्य करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीन. मी जर युद्ध टाळू शकलो तर तो माझा गौरव ठरेल. या जगाला विनाशापासून वाचवल्याचा आनंद मला होईल. पुष्पमालाप्रमाणे गळ्यात मृत्यूचा पाश घेतलेल्या या जगातल्या राजांना मी सोडवीन. मी माझ्या प्रयत्नांची शर्त करीन. युधिष्ठिर म्हणाला, कृष्ण, कौरवांकडून तुला पाठवायची मला भीती वाटते. तू आमचा सर्वात मूल्यवान ठेवा आहेस. पापी दुर्योधन तुझा घात करण्याचा प्रयत्न करीन. मी त्याला ओळखतो. तुझी आणि माझी ताटातूट झाली तर मी एक क्षणही जगू शकणार नाही. कृष्णाने स्मित केले आणि तो म्हणाला, तू म्हणतोस ते बरोबर आहे. दुर्योधन माझा घात करण्याचा प्रयत्न करीन. दुर्योधनाच्या पित्याची पापी वृत्ती मला ठाऊक आहे. त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा नाश करण्यासाठी मी युद्धाची वाट पाहत बसणार नाही. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला ठार करीन आणि तुझे श्रम वाचवीन. तू माझी काळजी करू नकोस. पण शांतिदूताचं जे कार्य करायला मी निघालो आहे ते निष्फळ ठरणार अशी माझी भावना आहे. संजयानं आणलेला त्यांचा निरोप मी ऐकला. तो ऐकून तू त्याच्याकडे स्नेहभावनेनं पाहण्याचा प्रयत्न करतो आहेस. असं हे स्नेहशील आणि अनुकंपायुक्त होणं क्षत्रियाला शोभत नाही. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियानं रणांगणावर विजयाचा किंवा मृत्यूचा स्वीकार केला पाहिजे. युधिष्ठिरा, दुबळेपणाच्या आहारी जाऊ नकोस. नातेवाईक म्हणून तू त्यांचा विचार करणं हे योग्य नाही. तू अपराधी वाढून घेऊ नकोस. क्षत्रियाला नातेवाईक नसतात, त्याला मित्र असतात किंवा शत्रू असतात. राजाच्या शब्दकोशात तिसरा शब्द नसतो. भाऊ, नातेवाईक, चुलत भाऊ म्हणून त्यांनी एक क्षणही तुमचा विचार केलेला नाही. दरबारातल्या ज्येष्ठ मंडळींनीही तसा विचार केलेला नाही. तुझ्यासारख्या सज्जन आणि दयाळू माणसाच्या बाबतीत ते पूर्णपणे सहानुभूती शून्य राहिले आहे. त्यांना सगळ्यांना यासाठी ठार केलं पाहिजे. जेव्हा दूध खेळलं जात होतं, जेव्हा दुःशासनानं द्रौपदीला खेचून दरबारात आणली, जेव्हा राधेय आणि त्याचा मित्र यांनी द्रौपदीचा आणि तुझ्या कल्पनातीत कठोर शब्दांनी अपमान केला, जेव्हा तुम्ही पाच जण आणि द्रौपदी हस्तिनापुरातल्या रस्त्यांवरून वणवण फिरलात, हे सगळं घडत असताना कौरवांच्या दरबारातील ज्येष्ठ मंडळींना हे सर्व घडवून आणणाऱ्या पाप्यांना आवर घालण्यासाठी काही केलं नाही. तुला त्यांच्याविषयी का प्रेम वाटतं हेच मला कळत नाही. तुझ्या प्रेमाला ते योग्य आहेत असं तुला वाटतं. अत्यंत आदरणीय असलेला तू या अशा लोकांकडे आपले नातेवाईक, वडील, माणसं आदराला योग्य म्हणून पाहतोस. जेव्हा द्रौपदी म्हणाली होती, जिथं ज्येष्ठ मंडळी नाहीत ती सभा नव्हे, सत्य बोलत नाहीत ते ज्येष्ठ नव्हे, सदाचरण नाही तिथं सत्य नाही, आणि जिथं दुराग्रह आहे तिथं सत्य नाही. द्रौपदी हे बोलली तेव्हा ती सत्यच बोलली. हस्तिनापुराचा दरबार हे पापाचं घरटं आहे. त्याचा नाश करायला आता वेळ लावता कामा नये. तुझ्या पितामहाला तो तुझा पितामह आहे हे स्मरत नाही. तुझ्याशी लढणारा तो पहिला माणूस असणार आहे. नको तिथं स्नेहभावना बाळगून तू स्वतःला दुःखात का लुटतो आहेस. एकाच घराण्यात जन्माला आलात ही गोष्ट सोडल्यास तू
तू आणि दुर्योधन यांच्यात काही साम्य नाही. तू दुःख कशासाठी करतोस? विषारी वृक्ष जसा त्याची मूळ आणि फांद्या त्यांच्या सकट उपटून फेकून द्यावा लागतो, त्याप्रमाणे या सगळ्या कौरवांचा नाश करावा लागेल. हे विषारी सापाचं घर आहे, त्याचा नाश कर. मी हस्तिनापुराला जातो. तू आणि तुझा चुलत भाऊ त्यांच्या शांततेचा संबंध निर्माण होणं शक्य नाही हे मी जाणतो. हस्तिनापुराला जाण्याचा माझा उद्देश मी तुला सांगतो. हस्तिनापुराचे नागरिक, तिथं हजर असलेले राजे आणि दुर्योधनाला मदत करणारे इतर लोक यांना सर्वांविषयी सत्य मी स्पष्ट करून सांगणार आहे. एका बाजूला तू आणि दुसऱ्या बाजूला राजा धृतराष्ट्र आणि त्याचा पुत्र दुर्योधन यांच्यातला फरक मी त्यांना दाखवणार आहे. आपण ज्यांच्याशी लढणार आहोत त्याचा चांगुलपणा आणि उदात्तता यांची त्यांना जाणीव व्हायला हवी. तुमचं उद्दिष्ट मी सर्व लोकांना समजावून सांगेन आणि तुमचं हित साध्य करून परत मी येईन. तुमचं राज्य दुर्योधन परत देणार नाही हे मला ठाऊक आहे. मी हस्तिनापुराला गेलेलो असेल त्या काळात तुम्ही युद्धाची तयारी करा. मी परत येईन तेव्हा युद्ध सुरू होईल. भीम म्हणाला, कृष्णा, गर्विष्ठ दुर्योधन आणि पांडव यांच्यात तू शांततेचा संबंध निर्माण केलेस तर मला अतिशय आनंद होईल. आमच्या सैन्याचा धाक दाखवून तू दुर्योधनाला घाबरू नकोस. तो अत्यंत अहंकारी आणि उद्धट आहे. त्याच्याशी बोलताना सौम्य भाषेचा उपयोग कर. तो हट्टी आहे. आपले विचार तो सोडणार नाही. आम्ही लहानपणी एकत्र खेळलेलो आहोत. मी त्याला ओळखतो. त्याला चिडवून जगातल्या राजांचा युद्धात मृत्यू घडवून आणू नकोस. शांतता हीच सर्वात श्रेष्ठ आहे असं माझा भाऊ युधिष्ठिर म्हणतो. ते खरं आहे. आमच्या चुलत भावांबरोबर आम्ही शांततेनं राहावं हे शक्य होईल असं कर. युद्धाचा विचार सोडून द्यावा हे आमच्या पितामहांना पटवून दे. युद्ध टाळावं हेच उत्तम. माझ्या प्रिय अर्जुनालाही हे पटेल आणि तो माझ्या भावांना समजून घेईल याची मला खात्री आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे दोषोनी मज द्यावे असायला जे खळांची व्यंकटी साळो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तीर जाओ विश्वस्वधर्म सुने पालो जो देवांशील तो ते राखो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांधी आळली अनवरत भूमंडळी भेट दूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलाक्षण मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु हिमगुणा सर्व सुखी पूर्ण होनी ते लोकी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी ये म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया